त्याकरिता कृपा जर कोणाची घडली असेल तर पुंडलिके दिदला वर करुणा करी विठ्ठली. का करुणा केली भगवान परमात्म्यानं? पुंडलिक रायानं सांगितलं, देवा अरे तुझ्या दरबारामध्ये येणारे कसेही असतील पण जो तुला शरण आला, जो तुझ्या जवळ त्याला मात्र आपलं केल्याशिवाय राहायचं नाही. जसं संतांच्या उक्तीप्रमाणे आपणास हारिके करती. तुम्हाला एक सांगू गोड महाराज, या सोहळ्यामध्ये आले ना, या नाम यज्ञ सोहळ्यामध्ये ते आपले होऊन गेले कळत न कळत. त्याचं कारण आहे, विचार करा. मी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. ना कोण्या गावचे, ना कोण्या देशाचे, ना कोण्या जिल्ह्याचे, ना कोण्या तालुक्याचे, ना कोणाच्या रक्ताचे, ना कोणाच्या भावाचे, ना कोणा तत्वाचे, पण नाम सोहळ्यामध्ये आल्यानंतर झाले का जीवाचे. ही कृपा जर कोणाची असेल तर या विभूतींची आहे गड्या, या विभूतींची. त्याचं कारण हा खेळ नव्हे एकळ्याचा, म्हणून मेळ मेळ दिला वैष्णवांचा. वैष्णवत्व जया अवघी देवावरी माया. आपली माया कोणावरी? आपली माया, आपली माया कोणावरी? माझ्याकडे काय बघतात? आपली माया. आता तुमची माया काय पेटीवर आहे का काय? नाही, ते फक्त आता भजनात येतो सर. वाव वाव, भजनातून गेले काय खाव काय नाही, जेवण आला नाही का काय? म्हटलं मग गंगपूजन होता. एवढी सगळी विभूती गड्या. पण या गंगपूजनाचा विशेष आहे म्हणजे हा सोहळा या ठिकाणी होतो की नाही. कारण सकाळी आम्ही बरोबर 4-4:30 उतरलो की 5 वाजता तिथपासून पावसाला सुरुवात झाली. मांडवकरांना पोचलो, पंढरपुरापासून निघालो तर इथपर्यंत सुख होतं. पण आता हे थुक आहे का बुक आहे होऊन जाईल म्हणून म्हटलं अवघड आहे. पण इथं आल्यानंतर पाहिलं, आता ते हे मला मगाशी खाली आणत होते, क्षमा करा मी आलो नाही. कारण रात्रभर एसटी ड्रायव्हरच्या कडेला बसलो होतो. कंडक्टर म्हटलं झोपायचा नाही, तू झोपलास तर मागचे सगळे झोपतील एकदम. आता काही त्याला पर्याय नाही म्हणून आणि काय सांगू भोड महाराज, एसटीत पुढं बसायची जी मजा आहे ती मागं बसण्यात माहिती नाही. याने आपलं उघडा उडवली. काय एसटीचे पत्र खडकाड 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 खडकाड. त्या ड्रायव्हरला म्हटलं तुम्हाला ऐकायला येतं काय? ते म्हटलं काय सांगू महाराज. म्हटलं अजिबात काय सांगू नका, तुमचं बरं आहे. एसटीची स्टेरिंग सोडल्यानंतर घरात गेल्यानंतर काहीच ऐकायला येत नाही. सगळ्यात बेस्ट नोकरी कुठली असेल तर एसटी. म्हणजे याचा अर्थ एसटी ड्रायव्हरची घरात एसटी पडत
बरं आहे. काय पत्र नसतं पण एक आहे. इथं आलो गड्या पाहिल्यानंतर पाहिलं थोडासा प्रवास आहे पण इथं या मंडपामध्ये कृपेन महाराज कसला मंडप आहे यो कारंजा मंडप आहे कोणता मंडप आहे कारंजा मंडप आपण माऊलीच्या दरबारामध्ये नामयज्ञ सोहळा केला त्या कारंजा मंडपामध्ये आपलं कीर्तन होतं विना मंडपात पण आपल्या महिला कुठे बसल्या होत्या ओय हाती कुठे बसल्या होत्या माऊलीच्या प्राणंगात बसल्या होत्या आणि ते कारंजा मंडप आहे ज्या माऊलीच्या प्राणंगामध्ये आल्यानंतर कारंजा मंडपामध्ये बसल्यानंतर प्रत्येकाच्या आत्म्याला सुख देण्याचं काम शांती देण्याचं काम जशी माऊली करते प्रत्यक्ष आज माऊलीनं आपल्याला इथं आल्यानंतर वर्षावर केला इथं कृपा हा मेघराजानं सांगितलं काळजी करू नका दिवसभर प्रवास करून आला असाल सगळ्यात प्रवास जास्त करणारा आमच्या एवढ्या सगळ्या कार्यक्रमात एकच भाष्य आहे त्याचं नाव राजाराम खरोखर ते गुरुवारी आहेत पण त्यांची जी एनर्जी आहे त्यांच्याकडे सहज पाहिल्यानंतर तुम्ही सांगा ते कशाला आली असतील तुम्हाला अंदाज पण नाही पण त्यांच्यासारखा प्रवास करणारा आपल्या अख्ख्या जिल्ह्यात सापडणार नाही त्यांच्यासारखा त्यानेच प्रवास करावा आणि एक एवढ्या तळमळीनं तुम्हाला भेटायला यावं अरे असली लाख मोलाची जर माणसं आपल्या जवळ असतील तर हा सोहळा नाही या सोहळ्याची नोंद गिनीज बुकात राहिल्याशिवाय राहणार नाही आणि ते एक दिवस होणार या आजचं कोऱ्या कागदावरचं वाक्य घरी घेऊन जा कारण माझा नाम यज्ञ सोहळा झालेला रत्नागिरी जिल्ह्यात मर्यादित राहिला नाही सावंतवाडी मर्यादित राहिला नाही हा नाम यज्ञ सोहळा आजही मॉरिशस मध्ये लोक लाईव्ह बघतात या आमच्या नाम यज्ञ सोहळ्याची परंपरा आहे गाड्या आणि अवघ्या 5 वर्षात कल्पना करा निवृत्ती महाराज काशीनाथ महाराज आमचे दत्ताराम महाराज असतील अवघ्या 5 वर्षात लोकांची 100-150 वर्ष 165 वर्षाची परंपरा आहे पण पंढरपूर सोडून बाहेर पडता आलं नाही उभारीला ध्वज तिन्ही लोकावारी उभारीला ध्वज तिन्ही लोकावारी उभारीला ध्वज तिन्ही लोकावारी उभारीला ध्वज तिन्ही ऐसी जराचरी गिरिजांचे देहे निवृत्ती मुक्ताबाई ज्ञान दीपती कळा काय महाराजांनी गोड प्रमाण दिलं उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी ऐशी चराचरी कीर्तिजांची देहे निवृत्तीनाथ काशीनाथ जगन्नाथ निवृत्तीनाथ आणि त्याच्यात आम्हाला सांभाळणारे आम्ही सगळे अनाथ पण त्यांचा एकच बाप त्याचं नाव जगन्नाथ
हा सोहळा अवघ्या वयाच्या 5व्या वर्षी जगाच्या बाहेर जगाच्या कानाकोपऱ्यात पोचतो. हे तुम्ही आम्ही केलेलं सगळं श्रम आहे आणि त्याचं फळ पांडुरंगानं 5व्या वर्षात दिलं नाही. फक्त माझी एकच विनंती संपूर्ण ट्रस्टीला, गड्या हो आपला सोहळा वाढत निघाला. या वर्षी 3000 लोकांचा टप्पा आपण पार केला. एकदा का टप्पा पार लागला की शेजारच्या जीवाला घोर लागल्याशिवाय राहत. मग आता म्हणतो आम्हाला जे जमलं नाही हे गड्या आले कुठून. बरं आपल्याला का जमलं माहितीये का, आपण जे आहे का नाही ह्या ट्रस्टीत ते एका गावचे नाही. कारण भावकी टिकत नाही आणि पंचक्रोशी कोटी इसखडत नाही. कळलं का, हे सामान्य नाही गड्या, हे पंचक्रोशीतले. पण एक आता हे सगळं करत असताना थोडं आपल्याला सावध राहावं. कारण ह्या सोहळ्यात आले पाहिलं, आता हे सगळं उदयाला आलं की कानात नळ्या फुकणारे बरेचसे येतील. पण ट्रस्टीला माझी विनंती, देह जाहो अथवा आपलं एकच ध्येय आहे. ज्या जिल्ह्यावर, ज्या तालुक्यानं, ज्या गावानं, ज्या वाड्यानं आमच्यावर विश्वास ठेवला ना, जेहात देहात जीव असेपर्यंत आम्ही कधी तुमचा विश्वास ढाळू देणार नाही. हा आमचा नामयज्ञ सोहळा आणि याकरिता आम्ही ही ट्रस्ट आहे. म्हणून आम्हाला जरी कुणी असं ढसळायचं जरी प्रयत्न केला का नाही, आता त्याचं कारण सांगतो. मी बऱ्याचशा पहिल्या ट्रस्टी, आता पण तिथून गेल्यानंतर मी दुसऱ्या सप्त्याला जातो, तिथं पण असंच आहे. सख्या पाटील होते, आता आमचे बाप आहे आमचे नाना राणे, त्यांचे चिरंजीव तिथं सचिव आहे. पण ऐका, तिथं सगळं पाहत असताना त्यांनी पोचपावती घेतली. म्हणाले तुमचा नाम यज्ञ सोहळा एवढा भव्य दिव्य झाला. आम्ही गेले 25-26 वर्ष या ठिकाणी नामयज्ञ सोहळा करतोय, पण 100 लोक जमावू शकलो. ही रत्नागिरी जिल्ह्याची ट्रस्ट आहे. गेले 26 वर्ष नामयज्ञ सोहळा पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये करत असताना आज 100 वर्ष जवळ येताना मारामारी, 100 लोक येताना मारामारी. पण आमच्या थोडक्याच लोकांनी 3000 सोन्याचा 3000 लोकांचा कळस या ट्रस्टीच्या मानेवरती बसवला ना. महाराज म्हणाले याच्यासारखी तुमची पोचपावती नाही गड्या. हा कळस बसवणं सोपं नाही. जसं माऊलीच्या मंदिरावरती आज 750 वर्षानं कसला कळस आहे, सोन्याचा आहे. बरं ते सोन्याचा कळस बसवण्यासाठी किती लोकांनी योगदान दिलंय. आपण फक्त म्हणतो जळजळीत सोनं सळा कळस दिसतो. बरवे पंढरपूर विठवा राहेच गड्या हो. माऊलीच्या मंदिरावरती कळस बसायला 750 वर्ष पूर्ण झाली. 750 वर्षानंतर सोन्याचा कळस आहे. पण आमच्या लोकांनी आमच्या 5 वर्षामध्ये आमच्या मानेवरती तुरा सोन्याचा बसवला ना, याच्यापेक्षा वेगळं योगदान कुठेही पाहायला मिळणार नाही. ते म्हणाले फार तुमची ही सगळी मेजॉरिटी आणि गड्या हो एवढं आयोजन नियोजन प्रयोजन. मग त्यांना सांगितलं, म्हटलं आमचे ट्रस्टीचे अध्यक्ष फक्त खुर्चीत बसत नाही तर ते बटाट्याच्या पोती स्वतःच्या खांद्यावर घेऊन चालतात. हे आमच्या ट्रस्टीची पोच. ते माझ्या तोंडाकडे बघत बसले, तुमचा अध्यक्ष आहे. म्हटलं हो आमचे अध्यक्ष कसं आहे, तुमचा अध्यक्ष आहे कुठं. म्हटले त्या घरात, सचिव बाजारात, खजिनदार बाथरूमला. अरे सप्ताह बसवायचा कोणी. म्हटले आता भाऊ अवघड आहे. मग ते म्हणणार मांडवकर. आता काय म्हटलं मांडवकर मर, त्याला सांगितलंय तोरण लावायला, मांडवकर तोरणात. अशी अवघड बरं का परिस्थिती. पण इथं पाहिल्यानंतर महाराज म्हणाले इथं काय अवघड नाही, सोपं आहे. आणि जर सोपं करू कोणी केलं असेल ना तर म्हणाले ते पुंडलिक रायाची कृपा आहे. धन्य पुंडलिका बहुमान केले आणि निदान आणि पंढरी. मग पंढरी आणली. भगवान परमात्म्याला सांगितलं तुझ्या दरबारामध्ये आलेला प्रत्येक जण या ठिकाणी कृत्य होईल. त्याला एकच काम कर, देवा मोड पापी जैसे तैसे उतरे काजे लावून. त्याचे दोष पाहू नको, तो कोणत्या अनुषंगाने आलाय पाहू नको. फक्त एक ज्या शुद्ध तत्वामध्ये तुझ्या दरबारामध्ये बसलाय
नामयज्ञ सोहळ्याच्या निमित्तानं आला ना त्याचा भाव शुद्ध झाला आणि शुद्ध झाल्यानंतर शेवटच्या दिवशी ज्याचा जीव कासावीस झाला ना महाराज धन्य झाला तो धन्य झाला नाही अरे मोक्ष मिळाला जाग्यावर डोळ्यासमोर पोचत होते कसलं मोक्ष दुसरं शोधायचंय. मी नेहमी सांगत असतो आपल्याकडे बरीचशी लोक म्हणतात मी अयोध्या केली मी प्रयाग केला मी याग केला मी काशी केली. बरं भोड महाराज निवृत्ती महाराज काशीनाथ महाराज काशीत गेलेला माणूस बशीच्या का पियत नाही. काशीत गेलेला माणूस बशीच्या पियत म्हणजे भरपूर जणांना प्रश्न विचारला ते म्हटलं महाराज मग तो काशीला गेला म्हणतो मी बशीच्या पियत नाही का. काशी केली ना काशी केली अरे काशी केल्यावर काय बशी सोडायची असते का. काशीत गेल्यावर परत यायचं नाही हीच आपली काशी आहे विठाल. एवढाच आहे आवडेन भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत आहे देह जाहो आत्मा राहो पांडुरंगी दृढ भाव. वेळ आली तर आपण मरायची तयारी ठेवली पाहिजे त्याला म्हणतात वारकरी त्याला म्हणतात फडकरी तो आमचा नामधारी. आणि ह्या गड्याला एवढ्या सगळ्या याच्यामध्ये आला का नाही की महाराज म्हणतात कोणताही आनंद घेण्याकरिता तुला कोणत्याही पद्धतीचा काळ वेळ लागत नाही. आपला झालेला जागर नामयज्ञ सोहळ्याला आजही लोक मला म्हणतात महाराज तुमचा व्हिडिओ पाठवा नाही. पण मी पहिला व्हिडिओ कोणता पाठवतो माहितीये का तुम्ही नाचलो होतं ना हे आमचे ट्रस्टी यांचा नाद करायचा नाही हे नाचले म्हणून बाकीचे गाजले हे नाचले नसते पण आमचे ट्रस्टी एवढे नाचले बरं का आनंद घेतला. आणि त्या माझ्या गवळणी भरपूर लोकांना पाठ झाल्या म्हणाले तुम्ही आमच्याकडं जागराला याल काय. म्हटलं महाराज जागरावर सुटला का काय. बऱ्याचशा लोकांनी म्हटले महाराज आमचा 7 दिवसाचा सप्ताह आहे. मग ते म्हणाले 7 दिवस आमच्याकडे असा जागरण केला म्हटलं 8व्या दिवशी किरडीव ठेवायला लागेल. नामयज्ञ सोहळ्यातला जागर वेगळा आणि तुमचा जागर वेगळा काय मरायचंय की काय. इथं म्हटलं इथं आपल्याला म्हटलं काय पाहणारच नाही. पण म्हणाली ही तुमची जी सगळी माणसं आहेत का नाही ही एकत्र कशी आली आणि जी नाचायला लागली त्यांना देहभान नाही. म्हटलं नाही नाही हे आमचे नाचणारे आहेत का नाही. ती म्हटलं माणसं नाही जगाच्या मालकाला पांडुरंगाला प्रत्यक्षात कालिका मंदिरामध्ये नाचवणारी आमची विभूती आहे आणि त्याने केलेला हा जागर आहे. त्या जागराचा आनंद घ्या. तो आनंद घेत असताना आजही प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे गड्या. आपण रडलो यात काही नवल नाही. पण पुन्हा पुन्हा रिपीट एक वाक्य करतो ज्यांनी व्हिडिओ पाहिला त्यांच्या कमेंट्स आहेत आम्ही या सोहळ्याला आलो नाही आमच्यासारखा दुर्भाग्यवान कोणी नाही. पुढच्या वर्षी महाराज आम्ही ऍडव्हान्स मध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आता काल आमचे मांडवकर महाराजांना 1-2-3 आमच्या महिला माता भगिनी भेटल्या त्यांनी पाहिलं महाराज तुम्हाला काय एनर्जी कसली आहे. म्हटलं आम्ही गटारीला गावात थांबत नाही ही एनर्जी. ते म्हटलं कसं काय. म्हटलं सकाळी आम्ही अमावस्येच्या दिवशी स्टार्टर मारतो आणि पंढरपूरला येतो म्हणून आमची एनर्जी आहे. नाच कीर्तनाचे रंग